यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या गणरायाचे आगमन बुधवारी धुमधडाक्यात होणार आहे। जिल्ह्यात 2513 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून त्यांच्याकडून श्रीची स्थापना केली जाणार। आगमन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे। पांढरकवडा तालुक्यातील सायकडा ग्रामपंचायत कार्यालय फोडून महत्त्वाचे दस्तऐवज लपास करून जाळल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला। विशेष म्हणजे सोमवारी ग्रामसभा असताना हा प्रकार घडल्याने भ्रष्टाचार दंडपण्यासाठी केलेले हे कृत्य असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केला। यवतमाळ जिल्ह्यात चोरी, गरफडे आणि दरोड्याचे गुन्हे घडवणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या। आरोपींकडून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा 94,558 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे पुसद, उमरखेड उपविभागासह यवतमाळ शहर ठाण्यातील 8 गुन्ह्यांचा उलगडा झाला। अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उमरखेड महागाव तालुक्यातील गावांना पालकमंत्री संजय राठोड यांनी भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली। उमरखेड तालुक्यातील कोर्टा जिल्हा परिषद शाळेत पुराचे पाणी घुसले होते। या पाण्यात शाळेतील महत्त्वाच्या फाईल भिजल्या। या फाईल्स मैदानात पसरवून अशा सुकविल्या जात आहेत। या प्रसंगी आमदार किसन वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी विकास मीना, बांबुडगाव येथील आबाजी महाराज देवस्थानासमोर डॉक्टर रिकपचंद तातोडे यांच्याकडून तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ते मागील 32 वर्षापासून तान्हा पोळ्याचे आयोजन स्वखर्चाने करत आहे। या वर्षीच्या पोळ्यात शहरातील बालगोपाल मातीचे व लाकडी बैल घेऊन पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते। यवतमाळ जिल्ह्यातील तेजस्वनी छात्रनिवास पुष्पकुंज सोसायटी येथील विद्यार्थिनी तसेच वडगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे नोटबुक, कंपास, पाऊच आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। गेल्या वर्षीपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात केवळ डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत होती। यंदा मात्र डेंग्यू सोबतच हिवताप आजारही पाय पसरत असल्याने नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक आहे। शहरी व ग्रामीण भागात डास उपत्तीच्या ठिकाणी टेमिफॉस द्रावण टाकण्याची कार्यवाही सुरू आहे। वणी येथे खाण परिसरातील रस्त्यांच्या व इतर समस्येबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वात सोमवारी उकणी खाण रोडवरील बस स्टॉप सकाळी 6 वाजतापासून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। सुमारे 3.5 तास चाललेल्या या आंदोलनाला वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी भेटी घेऊन रस्ते व इतर समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। पाटणबोरी येथील पोलीस आउटपोस्टच्या प्रांगणात शांतता कमिटीची सभा घेण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपाली सुरावार होत्या। पांढरकवडा तालुक्यात नगर परिषदेची नवीन प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून पांढरकवडा शहरातील प्रभागाचा एरिया निश्चित झाल्याने आता खऱ्या अर्थाने राजकारण तापण्यास सुरुवात होणार आहे। वणी शहरात सोमवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास वणी वराळा रोडवरील एका मोबाईल शॉपला अचानक आग लागल्याने या आगीमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली। विदर्भ मराठवाडा सीमेवरील हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत महाएल्गार सभा घेतली।